नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक दादा नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर आज 29 जुलै 2026. तर बघा, राज्यातील जी मोठी धरणं आहे, उजनी धरण, कोयना धरण आणि जायकवाडी धरण, जवळपास त्यांची क्षमता जर बघितली तर 100 टीएमसीच्या पुढे 117 टीएमसी, 105, 103 टीएमसी इतकी क्षमता. त्यानंतर मिलियन क्युबिक मीटर मध्ये जर बघितलं तर 3000 मिलियन क्युबिक मीटरच्या पुढे क्षमता असलेली ही धरणं जवळपास भरली आहे. परंतु यंदा एक विशेष असं की त्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस झालेला नाहीये. त्या धरणाच्या उगमावर त्या ठिकाणी जिथून जी नदी येते, समजा जायकवाडी आहे, तर नाशिकमध्ये जो काही जबरदस्त पाऊस कोसळला आणि अहिल्यानगरमध्ये जे काही पाऊस झाला, त्याच्यामुळे जायकवाडीमध्ये जवळपास 56 ते 58% पाणीसाठा त्या ठिकाणी आला. त्यानंतर कोयना धरण देखील 92, 70 ते 80%च्या वरतीच गेले, भरत आलं ते. आणि उजनी धरण 100% फुल झालं. तर उजनी धरणात जो काही पाऊस आहे, तो दौंड आणि त्याच्या आसपासची जे काही धरणं आहे, ती त्या ठिकाणी फुल झाली. आणि त्याचा परिणाम स्वरूप जे काही 70,000 जे क्युसेक जे पाणी त्या ठिकाणी गेलं, त्याच्यामुळे ते उजनी धरण देखील त्या ठिकाणी भरलं. तर मित्रांनो, एल्निनोच्या प्रभावामुळे काय होतं की पाऊस हा समान वितरण नसतं. ज्या ठिकाणी काही पर्जन्यछायाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही, परंतु जो कोकणासारख्या भागात जिथे डोंगर रांगा आहे तिथे पाऊस पडतो आणि अशा प्रकारची धरणं त्या ठिकाणी भरली जातात. 28 तारखेच्या रात्रीची सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर बघा मित्रांनो, ह्या बाजूला बंगालच्या उपसागरातून जे काही डीप डिप्रेशन बनले, ते आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून ते राजस्थानकडे सरकताना त्या ठिकाणी दिसतंय. तर जे आपण 28 तारखेला पाऊस सांगितला होता, ते त्याच्या 2 दिवस डिले होताना दिसतो तो पाऊस. तो आज नागपूरच्या आसपास जबरदस्त पाऊस झाला. तर हा पाऊस साधारणपणे 1-2 दिवस डिले होईल पुढे सरकण्यास. परंतु आपल्याकडे 31 तारखेला, 30, 31, 1 तारखेला पावसाची शक्यता या उत्तर महाराष्ट्राकडे बनतात. मराठवाडा आणि विदर्भामध्ये ह्या शक्यता आजच पाऊस सुरू झाला त्या ठिकाणी. उद्या देखील नागपूरच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस, काही पूर्व मराठवाडा आणि उत्तर मराठवाड्याच्या भागातही उद्या पाऊस जबरदस्त राहील. त्यानंतर तो पाऊस हळूहळू पुढे बघा, महाबळेश्वरला 168 मिलीमीटर पाऊस आजही झाला. तो कोकणाचाच भाग आहे. परंतु जे डिप्रेशन ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओरिसा जबरदस्त पाऊस 247 मिलीमीटर, 100 मिलीमीटर, 16 मिलीमीटर आणि नागपूरकडे हा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. जसं जसं जिथे जिथे सिस्टम असेल त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी खूपच असतो. आयएमडीचे इशारे जर बघितले तर मित्रांनो बघा, आज देखील विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी गडचिरोली, गोंदिया, नागपूर आसपास जो जबरदस्त पाऊस झाला, त्यामुळे आज देखील अलर्ट होता. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की ती कसा ऑरेंज आणि जो रेड अलर्ट त्या ठिकाणी दिलेला होता. उद्या जर बघितलं तर बघा, उद्या देखील विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या त्या ठिकाणी आहे. तो मराठवाड्याच्या भागात देखील सरकतो. आता जो काही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये ज्या अगदी 4 दिवसाच्या पुढच्या जरी इमेज बघितली आपण, तर मित्रांनो आयएमडीचे इशारे असे दिसतात की साधारणपणे विदर्भ, मराठवाड्याच्या भागात पावसाची शक्यता तर आहेच. परंतु 30 आणि 31 तारखेला जी शक्यता जी बनते, ती शक्यता ही उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिककडे जी बनते, 30-31 तारखेला पावसाची शक्यता बनतात. बघा मित्रांनो, कमी दाबाचा पट्टा तो चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते. आपण त्याचे ट्रॅक करतोय, आपण त्याला रोजच, त्याचा मार्ग कसा, त्याच्यामध्ये बदल हे होत असतात. तर बघा, 28-29 ला जो काही आपला अंदाज पावसाचा दिलेला होता, तर तो मराठवाडा, विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी आज झाला. तर तो उत्तर महाराष्ट्राकडे तो कमीच त्या ठिकाणी पाऊस आज तुरळक पश्चिम बाजूला झड स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होता. तर मित्रांनो बघा, आता जर बघितलं तर आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे ह्या बाजूला 30-31 तारखेला पावसाची शक्यता दिसतात आणि विदर्भ, मराठवाड्याच्या भागात जर आज 28 तारखेपासून देखील त्या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता ही बनताना दिसते. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. पुढे साधारणपणे 1 तारखेनंतर 1, 2, 3 तारखेपर्यंत जेमतेम तुरळक पावसाची शक्यता दिसतात. त्यानंतर 4 तारखेनंतर पावसात त्या ठिकाणी थोडासा आपल्याला खंड पाहायला भेटतो. तर त्या काळातही विदर्भाच्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होईल. 4 नंतर देखील लक्षात घ्या, उत्तर महाराष्ट्राकडे त्या काळात पावसात खंड आपल्याला पाहायला भेटतो. हा अंदाज सगळं लक्षात घ्या. अपडेटेड व्हिडिओ मी त्या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो. तर नेमका ट्रॅक कसा कुठल्या बाजूला जातो तो त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या.